उपासाच्या दिवशी अशी सुरेख गरमागरम मोकळी किंवा फोडणीची वरई अथवा भगर आणि त्याबरोबर शुद्ध तुपातली नारळाच्या दुधातली क्रीमी बटाट्याची रस्सा भाजी म्हणजे वाह, झकासच. आणि ही उपासाची थाळी मोकळी भगर, बटाट्याचा रस्सा आणि दाण्याचे लाडू. दाण्याच्या लाडवाची रेसिपी ऑलरेडी पोस्ट झाली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, जरूर बघा. तर मोकळ्या भगरीसाठी घेतेय 1 वाटी वरईचे तांदूळ. हिंदीमध्ये याला समाके चावल म्हणतात. वरई स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यात 2 वाट्या पाणी घालायचं. खरं तर वरईच्या तांदूळासाठी आपल्या नेहमीच्या तांदूळापेक्षा थोडं जास्त पाणी लागतं, पण आपल्याला मऊ तरी मोकळी अशी भगर हवी आहे, त्यासाठी आता पाणी कमी घातलंय. पुढे जाऊन जसं लागेल तसा पाण्याचा वापर करणार आहे. भगर छान मऊ मोकळी होण्यासाठी घातलं 1 चमचा साजूक तूप आणि नेहमीचा भात जसा प्रेशर कुकर मध्ये शिजवतो त्याचप्रमाणे भगर पण प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्यायची. आणि भगर शिजतीये तोवर बघूया की उपासाची नारळाच्या दुधातली बटाट्याची रस्सा भाजी. हे 3 उकडलेले बटाटे आहेत आणि आता सालं काढून याचे बारीक तुकडे करून घेते. आणि हा शेवटचा थोडा बटाटा कुस्करायचा म्हणजे मॅश करायचा, ह्याच्यामुळे ग्रेव्हीला दाटपणा येतो. आता कपाच्या मापाने बघायला गेलं तर बटाटा 1.5 कप भरलाय, हा 1 कप आणि हा अर्धा कप. आणि 1.5 कप उकडलेल्या बटाट्यासाठी घेतेय पाव कप दाण्याचं कूट. चला आता हा बटाटा फोडणीला टाकूया. फोडणीसाठी घेतलंय अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट. इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलंय ज्याने भाजीला रंग सुरेख येईल. ही 2 आमसुलं घेतलीत आणि आमसुलाची आंबट चव बॅलन्स करण्यासाठी हा छोटासा गुळाचा खडा. आता नारळाचं दूध हे ओशट असतं, त्यामुळे फोडणीसाठी फार तूप घ्यायची गरज नाही. अगदी 1 छोटा चमचाच तूप घेतलंय. तापलेल्या तुपात गेलं हे जिरं, आमसूल, तिखट आणि या फोडणीवर घालायचे बटाट्याच्या फोडी. बघा काश्मीरी तिखटाने किती सुरेख लाल रंग आलाय. परत भाजी खूप काही तिखट जळजळीत होत नाही, त्यामुळे पोटाला पण त्रास होत नाही. हे गेलं पाव कप दाण्याचं कूट, चवीप्रमाणे मीठ आणि जेवढं पातळ हवं त्या प्रमाणात घालायचंय पाणी. मी इथे साधारण 1 ते 1.5 कप पाणी घातलंय. भाजीत घातला हा गूळ आणि आता झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची. तसं आपण शिजलेलाच बटाटा वापरलाय, पण भाजीतले सगळे फ्लेवर्स एकजीव होण्यासाठी अशी वाफ देणं गरजेचं असतं. भगर पण आता सुरेख शिजली. गार भगरीचे घट्ट गोळे होतात आणि मग ते मोकळे करणं जरा अवघड जातं, त्यामुळे गरम गरम भगरच मोकळी करून घ्यायची. हे बघा अशी छान मोकळी दिसतीये की नाही. भगरीत घालायची 1 चमचा साखर, परत साखर घालणं ऑप्शनल आहे, आणि घातलं मीठ. आता भगर मोकळी होण्यासाठी सुरुवातीला आपण कमी पाणी घालून ती शिजवली आहे, त्यामुळे थोडंसं ताक घालायचं. त्याने भगर मऊ पण होते आणि तिला एक छान स्वाद येतो. तर हे 3 चमचे ताक घातलंय. भगरीत काही गोळे असतील तर ते आधीच असे मोडून घ्यायचे. आणि आता हिला मस्त चुरचुरीत फोडणी द्यायची. त्यासाठी घेतलंय अर्धा टीस्पून जिरं, 2 मिरच्या घेतल्यात, अर्धी वाटी भाजलेले दाणे घेतलेत आणि दाणे थोडेसे क्रश करून घ्यायचे. आणि घेतलेत थोडेसे काजू. आता काजूला काही प्रमाण नाहीये, तुमच्या आवडीप्रमाणे किती पण घेऊ शकता. फोडणीसाठी 2 चमचे साजूक तूप गरम करून त्याच्यामध्ये घालणारे जिरं, काजू, मिरच्यांचे तुकडे, दाण्याची भरड आणि शिजवलेले वरईचे तांदूळ. ह्याच्यामध्ये इतर फ्रेश फ्रुट्स असतील किंवा ड्राय फ्रुट्स असतील ती घातली ना तरी भगर खूप सुरेख लागते. फक्त अशा वेळेस काय आहे, तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवा, कारण जितकी तुम्ही फळं किंवा ड्रायफ्रुट्स घालाल तेवढी ही मोकळी भगर गोडसर बनत जाते, जसं काश्मीरी पुलाव असतो की नाही तसा. आणि ही गेली मोकळी करून ठेवलेली भगर. मला फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची होती, ती राहून गेली, तर ही कोथिंबीर. फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली की स्वाद खूप सुरेख लागतो.
आता भगर जरा जास्त मोकळी वाटत असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचा हबका किंवा ताकाचा हबका मारायचा. तर हे घातलं अजून 3 चमचे ताक. मला वाटतं भगर अजून थोडीशी मऊसर पाहिजे, तर पाण्याचा हबका मारून घेते. झाकण ठेवायचं आणि एक दरदरून वाफ आणायची. तर असे पाण्याचे हबके मारून छानपैकी वाफ दिली की अशी सुरेख सुंदर मऊ मऊ मोकळी भगर तयार होते. ही बघा, तर अशी चवीला सुरेख, टेक्स्चरला सुळसुळीत आणि मऊ मोकळी फोडणीची भगर अथवा भगरीचं मोकळं तयार झालंय. युजली नारळाचं दूध मी घरीच बनवते, पण माझ्याकडे हे डाबर कंपनीचं होममेड ब्रँडचं नारळाचं दूध होतं, त्यामुळे तेच वापरते. आता पॅकेटमध्ये नारळाच्या दुधाचा घट्ट भाग आणि पातळ भाग वेगवेगळा झालेला असतो, त्यामुळे पॅकेट उघडायच्या अगोदर ते व्यवस्थित हलवून सगळं दूध एकजीव करून घ्यायचं. तर हे अर्धा कप नारळाचं दूध घेतलं. मी इथे पेड प्रमोशन करत नाहीये, पण प्रॉडक्ट बद्दल खरीखुरी माहिती देते जी तुमच्या उपयोगी पडेल. आता दिसताना तरी हे दूध छान दिसतंय, पांढरे शुभ्र आणि दाट. काही वेळेस बघा, नारळाच्या दुधाला किंचित खवट वास असू शकतो, तसा वास याला नाहीये आणि चव पण उत्तम आहे. आता बटाट्याचा रस्सा मंद आचेवरती शिजत ठेवला. आता त्यात घालायचंय नारळाचं दूध. नारळाचं दूध घातल्यानंतर रस्सा उकळायचा नाहीये, दूध फाटू शकतं. फक्त मंद गॅसवर एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचा. म्हणजे कसं आहे ना, रस्सा शिल्लक राहिला तरी नारळाच्या दुधाला वास येणार नाही. छान दाट मस्त क्रीमी रस्सा दिसतोय. एकूणच काय, रस्सा बनलाय झकास. आता साधारणपणे आपल्या उपासाच्या थाळीत काय असतं? बटाट्याची सुक्की भाजी असते आणि दाण्याची आमटी असते. तर हा असा बटाट्याचा रस्सा बनवला की बटाट्याची भाजी आणि दाण्याची आमटी 2 पदार्थ बनवायची गरज नाही. ही 2 in 1 रेसिपी समजा. तर असा 2 in 1 बटाट्याचा रस्सा झाला एकदम सुरेख. वरनं पेरायची कोथिंबीर आणि डन. आणि ही उपासाची थाळी, मोकळी भगर, बटाट्याचा रस्सा आणि दाण्याचे लाडू. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.